नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला आहे. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ले झाले. तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज झाले, सर्वत्र सायरनचा आवाज झाला. त्यामुळे इराणवरती अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त असा हल्ला केला. इराणच्या 30 शहरांमध्ये जवळपास हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडल्याची माहितीही समोर आली. इराण आणि अमेरिकेतील संघर्षाची प्रमुख कारणं नेमकी काय तेही पाहूयात. इराण लष्करी दर्जाचं अणुइंधन तयार करते असा अमेरिकेला संशय. अणुइंधन बनवण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यास इराणचा साफ नकार. नागरी अणु ऊर्जा प्रकल्पांवर नजर ठेवू देण्यास इराणचा नकार आहे. पश्चिम आशियामध्ये इराणनं अनेक दहशतवादी संघटनांना पोसलंय. उदाहरणार्थ हमास, हेजबोल्ला आणि हुती बंडखोर. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना हानी पोहोचवणं हा या दहशतवादी संघटनांचा एकमेव हेतू आहे. इस्रायल आणि सौदी अरेबिया या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचं इराणशी टोकाचं शत्रुत्व आहे. डिसेंबर महिन्यात इराणमध्ये देशव्यापी आंदोलन, सरकारनं 6400 आंदोलकांना ठार मारल्याचा आरोप आहे. तर इराणची अण्वस्त्र बनवण्याची ठिकाणं नेमकी कोणती आहेत त्यावरही आपण एक नजर टाकणार आहोत. तर यामध्ये अरक, अनारक, अर्दाकन, बोना, बुशेहर, चालूस, डार्कोविन, फोर्डो, इस्फहान, करज, लष्कराबाद, लविजान, नॅटान्स, पार्चिन, साघंड, तेहरान अणु संशोधन केंद्र, त्याचबरोबर या सगळ्या अणुबॉम्ब बनवणाऱ्या ठिकाणांवरती आता हल्ला केला जातोय. अमेरिका ही जगातली एकमेव महासत्ता असल्यानं ती जेव्हा युद्धात उतरते तेव्हा तिची तयारी ही अक्षरशः धडकी बनवणारी असते. पाहुयात इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेनं त्यांचं लष्कर, हवाई दल आणि वायुदल कसं सज्ज ठेवलंय. इराणवरील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्ये 120 पेक्षा अधिक लढाऊ विमानं, 2 मोठ्या युद्धनौका आहेत. लढाऊ विमानांमध्ये F-22, F-35, F-15, F-16 याचा समावेश आहे. हवेतून पाळत ठेवण्यासाठी अद्ययावत सामुग्री आहे. लढाऊ विमानांमध्ये हवेत इंधन भरण्याची क्षमता असणारे हवाई टँकर. अणुभट्ट्यांवर हल्ला करण्याची क्षमता असणारे टोमाहॉक मिसाईल सज्ज आहेत. स्थानिक सहाय्यतेसाठी अपाचे आणि चिनूक हे हेलिकॉप्टर्स आहेत. मित्र राष्ट्रांमध्ये स्थित अमेरिकन लष्करी तळांवर एकूण 2300 अमेरिकन सैनिक आहेत. थाड आणि पॅट्रियट श्रेणीतील क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा आहे.